Okay. So please tell me, are the voice and screen clear? All okay? Tell me, are the voice and screen clear? All okay? Yes? Fine. Let everyone join. Good morning, everyone. A very good morning to all of you. A nice Sunday morning. Yes, good morning to all of you. Yes, good morning, good morning, good morning. Let everyone join. Yes, good morning to all of you. Let me check how many of you have joined. Yes, good morning. Yes, good morning, good morning. Fine. Yes, good morning. So, are you solving the examples as per the plan? How many examples I ask you to solve daily? दिवसाला किती सोडवायचे आहेत? How many MCQs per day? 25. Are you solving them? सॉल्व करताय का? प्रत्येक सब्जेक्टला इक्वली वेळ द्या. मला हे क्वेश्चन्स दिवसाला सॉल्व झालेले पाहिजेत. लेट मी रिपीट दॅट वन्स अगेन. काय काय ठरलाय आपला प्लॅन? जो आपला करंट चॅप्टर चालू आहे, करंट चॅप्टर जो चालू आहे त्याचं काय काय सोडवायचं आहे? मॉड्यूल आणि ऑलरेडी झालेले जे काय चॅप्टर्स आहेत, ऑलरेडी कवर्ड चॅप्टर जे काय आहेत, ऑलरेडी कवर्ड जे काय चॅप्टर्स आहेत त्याचा सेट 1, बरोबर. करंट चॅप्टर जो आहे त्याचं मॉड्यूल आणि ऑलरेडी कवर्ड जे चॅप्टर्स आहेत त्याचा सेट 1. डेली 25. मग यातले होतील पण डेली तुमचे 25 क्वेश्चन्स व्हायला पाहिजेत. प्रायोरिटी पहिल्यांदा मॉड्यूलला. मॉड्यूलचं कम्प्लिशन झाल्यानंतर सेट 1 ला हात लावायचा आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ दीज टू थिंग्स, ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचा इथं तुम्ही सेट 1 पण ऍड करा. जो करंट चॅप्टर शिकवायला जातोय त्याचं मॉड्यूल प्लस सेट 1 डेली 25. आता काय 2 दिवसात तुम्हाला याची मी काय 50 क्वेश्चन्स काय असाइन करत नाही. 2 दिवसात, एक 7-8 दिवसामध्ये ते असाइन होतात. त्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक राहतो. हे काम तुमचं इमिजिएटली कम्प्लीट होतं करंट चॅप्टरचं. त्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक राहतोच. सो त्या रिमेनिंग टाइम मध्ये तुम्ही ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचे जे काय अजून पण तुमचे सेट 1 राहिलेले असतील तर ते कम्प्लीट करायला घ्यायचे आहेत. ओके. किती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतोय ते मी इथं दरवेळी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर 1-2 दिवसानंतर किती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतोय ते द्यायला लागलोय. तुम्ही दिवसाला 20 क्वेश्चनच्या स्पीडने गेलात तरीही चालतंय, पण टू स्टार्ट विथ आपण चेक करू की किती स्पीड तुम्ही करू शकताय. हळूहळू स्पीड वाढेल, पण अगदी जसं एक 10 किंवा 15 क्वेश्चनचा स्पीड घ्यायला नको आपण. डेली एक 25 क्वेश्चनचा स्पीड टू स्टार्ट विथ. ओके. त्याच्यापेक्षा जास्त होत असेल जास्त करा. मेक शुअर दॅट नो अदर सब्जेक्ट इज हार्मड इन दिस केस, और नो अदर सब्जेक्ट इज गेटिंग लेसर टाइम बिकॉज ऑफ फिजिक्स. असं काय नाही व्हायला पाहिजे. मेक शुअर दॅट एव्हरी सब्जेक्ट गेट्स इट सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम. पण एक टार्गेट पण असलं पाहिजे फिजिक्समध्ये आपलं की 25 क्वेश्चन्स पर डे आम्हाला कम्प्लीट पण करायचे. मग ते मॉड्यूलचे होऊ देत किंवा सेट 1 मधनं होऊ देत किंवा यातले थोडे होऊ देत, यातले थोडे होऊ देत.
इमिजिएटली करंट चॅप्टरचं काम कम्प्लीट झालं की कवर्ड चॅप्टरचा सेट 1 ते चालू करायचं आणि ऑलरेडी कवर्डचा तुम्ही सेट 2 पण करायचा आहे. आता ऑलरेडी कवर्ड जे काही चॅप्टर्स आहेत, सो तुम्ही जी काही रिव्हिजन कराल ना जुन्या चॅप्टर्सची, ती नोट वाचा. ती नोट वाचून झाल्यानंतर सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल बघा मॉड्यूलचे. सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल आणि नोट बघितल्यानंतर सेट 2 ला तुम्ही जाऊ शकता, कारण तुम्ही त्याचं मॉड्यूल ऑलरेडी सोडवलेलं आहे, सेट 1 ऑलरेडी सोडवलेला आहे. हा, समजा सेट 2 चे क्वेश्चन सुटत नाही आहेत त्या केसमध्ये, समजा कवर्ड चॅप्टरचे सेट 2 चे क्वेश्चन्स नाही सुटत आहेत तुम्हाला मॉड्यूल आणि सेट 1 परत एकदा बघावं लागेल. ऑलरेडी कवर्ड चॅप्टर जे आहेत त्यांची रिव्हिजन करताना सेट 2 समजा फार अवघड चाललाय, then it means that you should not do that set 2 immediately. In that case, what you should do is, त्या रिव्हिजन साठी तुम्ही काय करा, मग परत मॉड्यूलच्या नोट्स, सॉल्व्ड एक्झाम्पल, मॉड्यूलचे एमसीक्यूज आणि सेट 1 चे एमसीक्यूज तेवढ्यातनच रिव्हिजन करा. पुढच्या चॅप्टरला जा. अलग लक्षात, असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागेल. मल्टिपल टाइम्स एका चॅप्टरच्या रिव्हिजन व्हायला पाहिजेत. समजतंय का? मल्टिपल टाइम एका चॅप्टरच्या रिव्हिजन व्हायला पाहिजेत. सारखं सारखं रिव्हिजन करत राहायचं. असे चॅप्टर शिकवले जातील तुम्हाला, चॅप्टर 1, 2, 3, 4, 5 असे शिकवले जातील. तुम्ही सारखं सारखं हे रिवाइज करत राहायचं. हे सारखं सारखं रिवाइज करत राहायचं. परत मागं जायचं, परत रिवाइज करायचं, परत मागं जायचं, परत रिवाइज करायचं. अलग लक्षात. दिवसाला स्पीड ठेवा एक साधारण 25 क्वेश्चन्स पर डे. भरपूर काम आहे तुम्हाला. असं म्हणूच शकत नाही की तुम्हाला अभ्यास नाहीये किंवा आज होमवर्क नाहीये. रिव्हिजन तर रोज आहे. झालेले एमसीक्यूज परत बघू शकताय तुम्ही. पण पहिलं मेन जे काम असेल ते काय असेल, ते असं असेल, आत्ता जो काय चॅप्टर शिकवला जातोय, आत्ता शिकवल्या जाणाऱ्या चॅप्टरचं मॉड्यूल आणि सेट 1 हे इमिजिएटली कंप्लीट करायचं. त्याचं जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला असाइन केलेले आहेत तेवढं काम पटकन करायचं, तेवढे क्वेश्चन्स पटकन सोडवायचे आणि परत ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचे सेट 1 जर राहिले असतील तर, कंप्लीट जर असतील तर ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचा सेट 2. अलग लक्षात. एव्हरीवन टेल मी, इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? एक दिवस मी वीक मधला तुम्हाला फ्री पण देत जाईल. आय एम एक्सपेक्टिंग अराउंड 125 क्वेश्चन्स पर वीक टू स्टार्ट विथ. 5 into 25 अराउंड 125 क्वेश्चन्स तुमचे व्हायला पाहिजेत. मग मॉड्यूल असेल प्लस सेट 1 असेल प्लस सेट 2 असेल. टू स्टार्ट विथ अराउंड 125 क्वेश्चन्स आय वॉन्ट यू टू कम्प्लीट. मग ते करंट चॅप्टरचे मिळून असतील, प्लस कवर्ड चॅप्टरचा सेट 1 असेल किंवा कवर्ड चॅप्टरचा सेट 2 असेल. टू स्टार्ट विथ स्लोली दिस शॅल इन्क्रीज. ते 125 150 व्हायला पाहिजे. होते. एक दिवस मी तुम्हाला गॅप पण देतोय. संडेला असंच काय होमवर्क असाइन करत नाही. एक्सपेक्ट असं करतोय की जर काय बॅकलॉग राहिला असेल तर तो तुम्ही कम्प्लीट करावा. महत्वाची गोष्ट अशी आहे की बॅकलॉग आलाच नाही पाहिजे. लेक्चर त्यावेळी बघून त्यावेळी कम्प्लीट करून त्यावेळी त्याचा विषय संपला पाहिजे. येते का लक्षात? त्यातल्या कुठल्याही पद्धतीचा बॅकलॉग, नोट्स लिहायच्या राहिल्यात, लेक्चर बघितलेलं नाहीये, होमवर्क इनकम्प्लीट आहे, यातलं काही चालणार नाही. यातलं काही चालणार नाही. आतापासून अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर ऍज सच सगळे चॅप्टर शिकवून झाल्यानंतर रिव्हिजन हा पॉइंट राहत नाही. लक्षात घ्या. 30 चॅप्टर्स आहेत. एका दिवसात रिवाइज करता येतात का? तर करता येतात, पण इन दॅट केस लिस्ट ऑफ फॉर्म्युली तुमच्याकडे असली पाहिजे. तर ती लिस्ट ऑफ फॉर्म्युली आता केली पाहिजे. एका दिवसात काय तुम्ही 5000 क्वेश्चन सोडवू शकत नाही. लक्षात घ्या. सो सगळे एमसीक्यूज परत एका दिवसात सर रिवाइज करतो असं नाही होऊ शकत 30 चॅप्टर्स. हा, पण तेच जर मल्टिपल टाइम्स तुम्ही काही चॅप्टर्स ते जर तुम्ही काही रिव्हिजन्स केल्या असतील मल्टिपल टाइम्स, मग जेवढ्या तुमच्या रिव्हिजन्स होतील तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तो तुम्हाला चॅप्टर आठवणार आहे. लक्षात घ्या. ऍट द एंड ऑफ द सिलेबस. सो इट इज व्हेरी नेसेसरी दॅट यू रिवाइज दी थिंग्स ऑन रेग्युलर बेसिस. बरोबर. सो पहिल्यांदा मेन काम आहे तुमचं आता जो काय चॅप्टर शिकवला जातोय त्याचं मॉड्यूल आणि सेट 1 कम्प्लीट करणं. हा, आता म्हणजे जेवढं असाइन केलंय तेवढं कम्प्लीट करणं. आता मॉड्यूलचं एवढं असाइन करून झालंय, सेट 1चं एवढं असाइन करून झालंय. हे पहिल्यांदा इमिजिएटली कम्प्लीट करून टाकायचं. हे इमिजिएटली कम्प्लीट करून झाल्यानंतर जो काय वेळ अवेलेबल राहतोय त्या वेळामध्ये बाळांनो रिव्हिजनला जायचं परत. ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचे सेट 1 जर झाले नसतील तर कम्प्लीट करणं. तेही कम्प्लीट झाले असतील तर ऑलरेडी कवर्ड चॅप्टरचे सेट 2 कम्प्लीट करणं. समजलं? एव्हरीवन टेल मी वन्स अगेन.
कशा पद्धतीनं तुम्हाला वीक मध्ये 125 क्वेश्चन्स मिनिमम कंप्लीट करायचेच आहेत, मग ते थ्रू करंट चॅप्टर असतील किंवा थ्रू थ्रू ऑलरेडी कवर्ड चॅप्टर्स असतील. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन टेल मी यस नो. बोला बाळांनो, करणार अभ्यास? आणि मजा येते क्वेश्चन सोडवायला, मजा येते क्वेश्चन सोडवायला. जेव्हा क्वेश्चन पण कळत नाही ना तेव्हा अजून मजा येते. काय काय क्वेश्चन्स असतात फार इंटरेस्टिंग असतात. एकदा तुम्हाला त्या अभ्यासातली मजा लक्षात आली ना, तुम्ही बाकी सगळं विसरून जाल. नुसता अभ्यास आणि त्यात मजा आहे. वेट लागल्यासारखा अभ्यास कराल तुम्ही, एकदा तुम्हाला त्यातला इंटरेस्ट लक्षात आला. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं. म्हणजे सरांनी न सांगता एक थॉट तुमच्या डोक्यात येतोय आणि तुमचा थॉट तुम्ही सोल्युशन मध्ये बघितल्यानंतर असं लक्षात येते की यस माझा थॉट करेक्ट आहे. ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते फार मोठं आहे. आणि आता तुमचे डाऊट्स पण यायला लागलेत ग्रुपवरती, चांगली गोष्ट आहे. ग्रुप्सवरती डाऊट्स येऊ देत, काही डाऊट्स गोळा होऊ देत. एक 2-3 दिवस डाऊट्स गोळा झाल्यानंतर मग मी आन्सर करत जाईन. तोपर्यंत जरा बाकीचे स्टुडंट्स पण बघू देत की नक्की कुठल्या कुठल्या पद्धतीचे इतरांचे डाऊट्स आहेत. मग तो क्वेश्चन तुम्हाला येतोय का, ह्या गोष्टी तुम्ही चेक करू शकताय. अलग लक्षात. आणि एक ऍटमॉस्फिअर पण एक क्रिएट होऊन राहत आहे ज्याच्यामध्ये सगळेजण सॉल्व्हिंग करतायत. सो यू नॅचरली टेन टू सॉल्व्ह दी असाइन्ड होमवर्क. पण तुमच्या असं लक्षात येते बाकीचे अभ्यास करतायत, मी केला पाहिजे. सो तुम्ही अभ्यासाला बसताय, तुमचेही डाऊट्स येत आहेत. सो दॅट विल क्रिएट अ प्रॉपर ऍटमॉस्फिअर. ओके. आणि एकमेकांचे डाऊट सोडवायचा प्रयत्न करा. एक अर्धा तास द्यायचा ऍट दी एंड ऑफ दी डे, बघायचे काय काय बाकीच्यांचे डाऊट्स आहेत, किती सोडवता येतात बघायचे त्यातले आपल्याला. तेवढ्याच अर्ध्या तासात जेवढे बाबा क्वेश्चन सुटतील तेवढे डाऊट्स सेंड करून टाकायचे ग्रुपवरती. म्हणजे काय होतोय, तुमचा थॉट काय आहे तोही इतरांना कळतोय, मलाही कळतोय. मग मलाही तो थॉट करेक्ट करता येतोय. कळलं का लक्षात? बर, चला. सो आज आपण एक नवीन सेक्शन चालू करतोय बाळांनो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तर संपला. इंटरेस्टिंग होता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. फक्त त्याच्यामध्ये फ्रिक्शन नावाचा जो फोर्स होता तो अब्सेंट होता. आता फ्रिक्शन नावाचा फोर्स पण प्रेझेंट असेल आणि परत एनएलएमच अप्लाय करायचा. फक्त आता काय असेल, एक फ्रिक्शन नावाचा फोर्स प्रेझेंट असेल, मग फ्रिक्शन या नावाचा फोर्स जो आहे त्याला आपण आता बाळांनो स्टडी करणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू लर्न द फ्रिक्शन. सो राईट डाऊन द हेडिंग ॲज फ्रिक्शन. फ्रिक्शन. Write down the heading as friction. Fine. Now what is the meaning of friction? Fine. Write down friction. Friction is a type of contact force. फ्रिक्शन काय आहे? एक कॉन्टॅक्ट फोर्स आहे सर. बर. फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. Friction is a type of contact force. Friction is a type of contact force that acts tangential to the surface. Tangential. That acts tangential to the surfaces in contact. Just keep on writing. That acts tangential to the surfaces in contact. That acts tangential to the surfaces in contact and opposes relative motion. बर. And opposes relative motion. बर, ठीक है. That opposes relative motion. But now let me write one extra point here. We know there are 4 types of fundamental forces in the nature. पहिला टाइप आहे, the first type of force is the gravitational force between the two masses. फोर्स चे टाइप कुठले कुठले? Gravitational force. Second force is electromagnetic force between the charges is called as electromagnetic force, right?
नाव इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये एक टाईप होता बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये बरेच मोस्ट ऑफ दी फोर्सेस जे काय असतात ना आपल्या आजूबाजूला जेवढे मोस्ट ऑफ दी फोर्सेस आहेत ते बाळांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आहेत. हा, फोर्स बिटवीन मास जर असेल तर मात्र तो ग्रॅव्हिटेशनल. फोर्स बिटवीन मासेस असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये एक टाईप होता कॉन्टॅक्ट फोर्स. या कॉन्टॅक्ट फोर्सचे परत दोन टाईप होते. एक होता नॉर्मल फोर्स आणि एक होता टँजेन्शियल फोर्स. एक होता टँजेन्शियल फोर्स. आता फ्रिक्शन जो आहे, फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ टँजेन्शियल फोर्स, कारण तो सरफेसला परपेंडिक्युलर ऍक्ट होतो. सो फ्रिक्शन जो आहे तो टाइप ऑफ टँजेन्शियल फोर्स आहे. कॉन्टॅक्ट फोर्सचे दोन टाइप, नॉर्मल रिएक्शन आणि टँजेन्शियल फोर्स, और द नॉर्मल फोर्स अँड द टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्स हॅज द एक्झाम्पल फ्रिक्शन. Friction is a type of tangential force. Okay, and there are other two fundamental forces, strong nuclear force and weak nuclear force. Strong nuclear force, these forces we will study later in the 12th standard. Okay, strong nuclear and weak nuclear. Strong nuclear and weak nuclear. So there were four types of forces: gravitational force, fundamental forces. There are four types of forces: gravitational force, electromagnetic force. In that you have the category as contact force, that is normal force, tangential force. कॉन्टॅक्ट फोर्सला परत दोन कॅटेगरी, नॉर्मल फोर्स आणि टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्स मध्ये परत एक एक्झाम्पल आहे फ्रिक्शन. ओके, फाईन. सो फ्रिक्शन नक्की काय आहे? फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स दॅट ऍक्ट्स टँजेन्शियल टू द सरफेस. सरफेसला टँजेन्शियल ऍक्ट होणारा फोर्स आहे. And the friction opposes the relative motion. Friction motion oppose करतं की relative motion? The friction opposes relative motion. So write down here. Note that. Just keep on writing. Initial lecture, so you have to write many things. Note that. Friction may assist or oppose the motion of body. फ्रिक्शन बॉडीच्या मोशनला मदत करेल किंवा अपोज करेल. नोट दॅट फ्रिक्शन मे असिस्ट और अपोज द मोशन ऑफ टू बॉडीज. सॉरी, मोशन ऑफ अ बॉडी. मोशन ऑफ अ बॉडी. फ्रिक्शन काय करू शकतं? एखाद्या बॉडीची मोशन असिस्ट पण करू शकतं किंवा अपोज पण करू शकतं. but it always tries to oppose the relative motion. मोशनला मदत होईल किंवा अपोज होईल. मोशन may be assisted or opposed, but the relative motion is always opposed. But it always tries to oppose the relative motion. पण रिलेटिव्ह मोशन मात्र बाळांनो कायमच अपोज केली जाते. बट इट ऑलवेज अपोजेस द रिलेटिव्ह मोशन. ओके सर, फाईन. सो फ्रिक्शन थोडं आम्हाला लक्षात यायला लागले. नाव वाय देर इज फ्रिक्शन? का असतं बरं फ्रिक्शन? का असतं? रिलेटिव्ह मोशन का अपोज होते? नाव आय एम नॉट सेइंग मोशन अपोज्ड, आय एम नॉट सेइंग मोशन असिस्टेड. आता मी मोशनला मदत झाली किंवा मोशनला अपोज झाला असलं काही बोलत नाहीये. मी जे बोलणार आहे ते रिलेटिव्ह मोशन विषयी बोलणार आहे. नाउ आय एम गोइंग टू टॉक अबाउट रिलेटिव्ह मोशन. ओके, नाउ आय एम गोइंग टू टॉक अबाउट रिलेटिव्ह मोशन. let me draw a surface. Like this, and on that surface let me keep a block like this. Okay, let me keep a block like this. Now if I zoom this, एवढासा पार्ट जो आहे ना बाळांनो, हा जर मी झूम केला, एवढासा पार्ट जर मी झूम केला, इफ आय झूम इट, व्हॉट आय एम गोइंग टू ऑब्झर्व इज दिस. काय दिसणार आहे बघा मला, गंमत बघा. इफ आय झूम दॅट, व्हॉट आय एम गोइंग टू ऑब्झर्व विल बी समथिंग लाईक दिस. फार इंटरेस्टिंग आहे. हा जो ब्लॉक आहे ना, या ब्लॉकचा सरफेस, आणि खाली जो काय ग्राउंड आहे ना, हा ग्राउंड आहे समजा. आपला ग्राउंड कसं दाखवतो आपण? शेडिंग. शेडिंग मीन्स ग्राउंड. द ग्राउंड सरफेस ऑल्सो यू विल ऑब्झर्व लाईक दिस.
Tell me yes or no. Tell me yes or no. I have zoomed it many times. I have zoomed it many times. Let's say 100 times. After zooming it 100 times, I'm going to observe it like this. Tell me yes or no. Y or N? After zooming it 100 times. 100x. After zooming it 100 times, I will observe it like this. Now you people tell me, it is obvious that, it is very much obvious that what will happen now? If these two surfaces, हा surface, block चा surface आणि ground चा surface, if these two surfaces try to move over each other, try to do the relative motion with respect to each other, what will happen? The elevations and the depressions. Elevation म्हणजे चढ, depression म्हणजे उतार. Elevation म्हणजे चढ, depression म्हणजे उतार. So the elevations and the depressions of the two surfaces will get interlocked with each other. Tell me yes, no? The elevations and the depressions of the two surfaces. इकडे तुमचा ब्लॉक आहे, हा तुमचा ब्लॉक, हे तुमचं ग्राउंड. The elevations and the depressions of the two surfaces will get interlocked with each other. And now if these two surfaces try to move over each other, what will happen? Because of the interlocking between the two surfaces, there will be opposition to the motion. Okay, because of the interlocking between the two surfaces or the elevations and the depressions, there will be opposition to the motion. There will be opposition to the motion. Okay, so this is the cause of the friction. This is going to be the cause of the friction. Friction काय येतं? Because the elevations and the depressions of the surfaces get fit into each other or get interlocked, and that causes the opposition to the motion. So no sir, not motion, relative motion. या दोन surfaces ची बाळांनो relative motion अपोज केली जाते. मोशनला अपोज करत नाहीये फ्रिक्शन. कधी कधी ते मोशनला अपोज करतं, कधी कधी मोशनला असिस्ट पण करतं. Sometimes the friction opposes the motion, sometimes the friction may oppose the motion. कधी assist करेल, कधी oppose करेल. पण relative motion is always opposed. We will see the examples. We will know more about friction as we move on to the next point. Okay. Slowly आम्हाला हे फ्रिक्शन म्हणजे काय आहे, त्याच्या आणखीन काही प्रॉपर्टीज आम्हाला समजायला चालू होतील. कधी तो मोशनला अपोज करतो, कधी तो मोशनला असिस्ट करतो, हे आम्हाला हळूहळू लक्षात येईल. But basically the friction tries to oppose relative motion. That fact you have to understand first. Okay. Can you explain the diagram again? जो सरफेस असतो तो काय एक्झॅक्टली स्मूथ असत नाही. तुम्ही त्या सरफेसला झूम करून बघितलं तर सरफेस झूम करून बघितल्यानंतर आर्यन तुझ्या असं लक्षात येईल की हा जो काय सरफेस आहे हा झूम केल्यानंतर हा सरफेस थोडासा रफ असतोय. सो इलेव्हेशन्स आणि डिप्रेशन्स असतात. सो दोज इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स, चढ आणि उतार जे असतात प्रत्येक सरफेस मधले, हा तुमचा ब्लॉक आहे, हा आहे तुमचा ब्लॉक. एवढासा पार्ट आपण काय केलाय, झूम केलाय. हे आहे तुमचं ग्राउंड. सो ग्राउंड आणि ब्लॉक हे काय एक्झॅक्टली 100% स्मूथ असत नाहीत. त्यांच्या सरफेस मधले जे काय चढ उतार असतात हे चढ उतार एकमेकांमध्ये इंटरलॉक होतात. इलेव्हेशन्स अँड द डिप्रेशन्स ऑफ द टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट गेट इंटरलॉक्ड विथ इच अदर. ओके. And we know that if there is a contact between the two surfaces and let's say these two surfaces are pressing each other, if these two surfaces are pressing each other, then these interlocking become very much stronger. Means if there is a normal reaction or the normal force between these two surfaces, if these two surfaces are pressing against each other, हे दोन surfaces जर एकमेकांवरती दाबले जात असतील मग तर काय होतं, हे जे काय atoms आणि molecules आहेत हे एकमेकांच्या फार जवळ येतात. दोन सरफेसेसचे atoms or the molecules of the two surfaces come very close to each other. And we know that the atoms have the charges inside them, right? They have the protons, they have the electrons. So याचे atoms आणि याचे atoms त्यांच्यामध्ये पण attractions आहेत, त्यांच्यामध्ये पण attractions आहेत. So what happens when you press two surfaces against each other? When you press two surfaces against each other,
ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये जर नॉर्मल ऍक्शन रिएक्शन जर असेल, नॉर्मल ऍक्शन रिएक्शन जर असेल, इफ दीज टू सर्फेसेस आर बीइंग प्रेस्ड अगेन्स्ट इच अदर, then the atoms of the two surfaces or the molecules of the two surfaces will come so closer that ते एकमेकांच्या इतक्या जवळ येऊ शकतात की त्यांच्या ऍटम्स मध्ये ज्या काही इंटरॅक्शन्स आहेत, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन्स आहेत, त्याच्यामुळे हे दोन सर्फेसेस एकमेकांना वेल्ड होऊ शकतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज कोल्ड वेल्डिंग. त्याला काय म्हणतात? कोल्ड वेल्डिंग म्हणतात. म्हणजे दोन सर्फेसेस एकमेकांवरती इतक्या जास्त जोरात दाबले जात आहेत की यांचे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स इतक्या जवळ येतात की त्यांच्यामधल्याही इंटरॅक्शन्स आता निग्लिजिबल नाही आहेत. सो दोज इंटरॅक्शन्स ऑल्सो स्टार्ट हॅपनिंग. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज कोल्ड वेल्डिंग. त्याला काय म्हणतात? कोल्ड वेल्डिंग म्हणतात. So definitely now if these two surfaces are getting cold welded with each other, then there will be opposition to the relative motion. Tell me yes no up to this clear and written. CW काय काय सांगितलं? हळूहळू हळूहळू लक्षात यायला चालू होते. बघा झालं, थोडस नवीन आहे, नवीन शिकायला मिळणार आहे, भरपूर नवीन शिकायला मिळणार आहे तुम्हाला फिजिक्स मध्ये. Fine. Good. Next, so let us write about what we have just discussed. Write down. Write down. When we press two surfaces, when we press two surfaces against each other, when we press two surfaces against each other, the elevations and depressions, चढ आणि उतार, the elevations and depressions, याला क्रेस्ट आणि ट्रफ असं म्हटलं तरी चालतंय. क्रेस्ट म्हणजेच इलेव्हेशन, ट्रफ म्हणजे डिप्रेशन्स. the elevations and the depressions of the two surfaces, of the two surfaces in contact, the elevations and the depressions of the two surfaces in contact get interlocked with each other, काय होतात? हे सर एकमेकांबरोबर इंटरलॉक होतात. also due to pressing of किंवा ड्यू टू प्रेशर असं म्हटलं तरी चालतं. ड्यू टू प्रेसिंग ऑफ टू सर्फेसेस, against each other, हे मॉलिक्युल्स आणि ऍटम जे आहेत दोन सर्फेसेसचे ते फार जवळ येतील, अगदी जवळ येतील, एकमेकांच्या रेंज मध्ये येतील, अगदीच जवळ येतील. सो दोज टू मॉलिक्युल्स or the atoms may attract each other. Also due to pressing of two surfaces against each other, the surfaces get cold welded. Just keep on writing the information. Get cold welded. बर, त्याला कोल्ड वेल्डिंगची प्रोसेस म्हणतात. दोन सर्फेसेस एकमेकांवरती इतक्या जोरात तुम्ही प्रेस जर केले, फार जोरात जर प्रेस केले, तर ते एकमेकांना कायमचे कोल्ड वेल्ड होऊ शकतात, कायमचे होऊ शकतात. हा, एकदम जोरात नाही केले तर टेम्पररीली कोल्ड वेल्ड होतात, परत मूव्ह केलं तर ते सेपरेट होऊ शकतात. फाईन. thus when two surfaces try to move relative to each other, जर त्या दोन सर्फेसेस मध्ये रिलेटिव्ह मोशन होत असेल, आय एम नॉट सेइंग मोशन, आय एम सेइंग रिलेटिव्ह मोशन. thus when two surfaces try to move relative to each other, their motion is opposed. हे सगळं झाल्यामुळे काय होतं? दोन सर्फेसेस जेव्हा रिलेटिव्ह टू इच अदर मूव्ह व्हायचा प्रयत्न करतात, their relative motion is opposed
their relative motion is opposed. Their relative motion is opposed by a force called as friction. By a force called as friction. बर, त्या फोर्सचं नाव आहे बाळांनो फ्रिक्शन. झालं. So we wrote about what is the friction, why it is there. Bar. Next, types of friction. Just keep on writing. Initial lectures, so you have to write a lot. Types of friction. Types of friction. Number one, static friction. Number 2, kinetic friction. And number 3, rolling friction. पहिलं लिहा static friction. Number 1 is static friction. बर. Number 2, kinetic friction. बर. Kinetic friction. Number 3, rolling friction. bar. Number 3, rolling friction. One by one we will study each type. Up to this, reply me in the chat box CW. येऊन झालं की सांग. गुड. फ्रिक्शनचे टाइप्स: स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन. बरोबर. हे सगळं लक्षात राहते. ह्याला काही सेपरेटली पाठ करायची तुम्ही गरज नसते. फिजिक्स मध्ये पाठांतर तुम्ही पण ट्राय करा की मिनिमम ठेवायचा प्रयत्न करा. गोष्टी समजून घ्या, आपोआप लक्षात राहतील. क्वेश्चन सोडवा, क्वेश्चन्स मधून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बरोबर. फाईन. चला पुढे. पहिला आहे स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. राईट डाऊन. हेडिंग स्टॅटिक फ्रिक्शन. बर. स्टॅटिक फ्रिक्शन. we'll see what is the static friction now. Static friction म्हणजे काय समजून घेऊयात. Yeah. The force of friction. The force of friction. The force of friction when the two surfaces in contact, कॉन्टॅक्ट मध्ये असणारे दोन सरफेसेस जे आहेत ना मुलांनो, त्या सरफेस विषयी आता आपण काहीतरी सांगतोय. The force of friction when two surfaces in contact are relatively at rest. दोन सरफेसेस मध्ये रिलेटिव्ह मोशन नाहीये. बर. There is no relative motion between the two surfaces. So let's say this is the ground surface and this is the block. This block is not moving relative to the ground. हा जो काय ब्लॉक आहे, this block is not moving relative to the ground. So this block is rest with respect to ground. ग्राउंड आणि ब्लॉक दोघंही विथ रिस्पेक्ट टू इच अदर काय आहेत, रेसला आहेत. बर. इन दॅट केस आता यांची रिलेटिव्ह मोशन आपण करायचा प्रयत्न करूया. let us try to do the relative motion of the block and the ground. So for that what we will do, we will apply some external force like this. Now let's say this block is an elephant. Okay, let me draw the elephant like this. This block is an elephant, let's say. Okay, and let's say this is you, this is the ground. Okay, and let's say this is you want to move this elephant. So what we will do, you will apply some external force on that elephant. Let's see what happens. You are trying to push this elephant. What will happen? Will it move?
Will it move? With this external force, will it move? It will not move. It is not going to move. Okay. It means that this elephant is at rest with respect to the ground. म्हणजे हा जो काय एलिफंट आहे तो काय? The elephant is at rest with respect to the ground. The elephant is at rest with respect to the ground. The elephant is at rest with respect to ground. Though there is some external force. Now you know whenever there is force there should be acceleration. Acceleration म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी व्हायला पाहिजे. मग एलिफंट रेस्टला आहे तर एलिफंट मोशन मध्ये यायला पाहिजे. मग तुम्ही तर फोर्स लावलाय, यू हॅव अप्लाइड दी एक्सटर्नल फोर्स. मग तुम्ही असं म्हणणार आहे का एक्सटर्नल फोर्स तर आहे. इफ देर इज अ नेट एक्सटर्नल फोर्स, जर नेट फोर्स असेल तर नेट ऍक्सलरेशन यायला पाहिजे. नेट ऍक्सलरेशन आलं की व्हेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे. मग तो आधी रेसला असेल तर आता मोशन मध्ये यायला पाहिजे. पण तसं तर होत नाही. तसं होत नाही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी नाही. चेंज इन व्हेलॉसिटी नाही म्हणजे ऍक्सलरेशन नाही. ऍक्सलरेशन नाही म्हणजे एक नेट एक्सटर्नल फोर्स नाही. बर, नेट एक्सटर्नल फोर्स नाही म्हणजे तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्सला कुठल्या तरी फोर्सनं अपोज केलेलं आहे. सो देर एक्झिस्ट अ फोर्स हिअर विच इज ट्राइंग टू अपोज द रिलेटिव्ह मोशन ऑफ द ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ब्लॉकच्या मोशनला अपोज करायसाठी एक फ्रिक्शनचा फोर्स आला. लेट अस कॉल दॅट फोर्स ॲज फ्रिक्शन फोर्स स्मॉल एफ. फ्रिक्शनचा फोर्स दाखवला जातो स्मॉल एफ लेटरनी. द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डिनोटेड बाय द लेटर स्मॉल एफ. बरोबर. आता मला सांगा फ्रिक्शनचा फोर्स तर आला पण ब्लॉक मोशन मध्ये आहे का? देर इज अ फ्रिक्शन. येस, द फ्रिक्शन फोर्स इज देअर विच इज बॅलन्सिंग द एक्सटर्नल फोर्स. बट इज द ब्लॉक अँड द ग्राउंड आर मूव्हिंग रिलेटिव्ह टू इच अदर? टेल मी येस ऑर नो. Are the block and the ground are moving with respect to each other? There is a friction. Friction force तर आला, त्यानं एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स केलं. नेट फोर्स ऑब्जेक्टवरचा झिरो झाला. ऑब्जेक्टवरचा नेट फोर्स झिरो झाला. का झिरो झाला? जो काय एक्सटर्नल फोर्स होता आणि फ्रिक्शनचा फोर्स होता या ब्लॉकवरती, ब्लॉक ऑफ मास एम म्हणूया आपण, या ब्लॉक वरचा तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि फ्रिक्शनचा फोर्स या दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलं. त्यामुळे या ब्लॉक वरचा नेट फोर्स झिरो झाला. मग ब्लॉक काय ऍक्सलरेट होणार नाही. आधी रेसला असेल तर तो कायमचा रेसलाच राहील. सो फ्रिक्शन तर आलं, फ्रिक्शननं रिलेटिव्ह मोशनला अपोज केला आणि फ्रिक्शन जिंकलं. फ्रिक्शननं रिलेटिव्ह मोशन होऊ दिली नाही. दिस एक्सटर्नल फोर्स वॉज ट्राइंग टू डू द रिलेटिव्ह मोशन ऑफ दिस ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हा एक्सटर्नल फोर्स काय करत होता? या ब्लॉकची रिलेटिव्ह मोशन करायचा प्रयत्न करत होता विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. पण फ्रिक्शन आला आणि फ्रिक्शन काय म्हटलं? रिलेटिव्ह मोशन केला तर बघा रिलेटिव्ह मोशन करायची नाही. आणि फ्रिक्शननं तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय केलाय तेवढाच अपोजिंग फोर्स लावला आणि फ्रिक्शननं एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स केलं. सो द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स वॉज ट्राइंग टू मूव्ह दिस ब्लॉक रिलेटिव्ह टू द ग्राउंड. बट now the friction comes into the picture and the friction opposes you and the friction opposes the external force, and now the net force on the block is zero and the friction wins and the friction satisfies the condition of, or the friction wins and it achieves zero relative motion or no relative motion. आणि फ्रिक्शन काय करतं? झिरो रिलेटिव्ह मोशन किंवा नो रिलेटिव्ह मोशन अचीव करतं. ओके, फ्रिक्शनचं कामच आहे रिलेटिव्ह मोशन होऊ द्यायची नाही. ओके, रिलेटिव्ह मोशन होऊ द्यायची नाही, हे फ्रिक्शनचं काम आहे. सो जेव्हा जेव्हा फ्रिक्शन आहे आणि रिलेटिव्ह मोशन नाही, म्हणजे रिलेटिव्हली दोन ऑब्जेक्ट जर रेसला असतील आणि फ्रिक्शन पण आहे आणि दोन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इच अदर रेसला पण आहेत, मग त्यावेळी जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनला बाळांनो स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. म्हणून या फ्रिक्शनच्या फोर्सला एस पण म्हणायचं. एस स्टँड्स फॉर द स्टॅटिक. एफ स्टँड्स फॉर फ्रिक्शन. स्मॉल एफ जो आहे त्याला म्हणायचं फ्रिक्शन. एस जो आहे तो स्टॅटिक. ओके, सो कुठला फ्रिक्शनचा फोर्स? त्यावेळेचा ज्यावेळी दोन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इच अदर रेसला आहेत त्यावेळी जो काय फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, दॅट फोर्स ऑफ फ्रिक्शन विच इज बॅलन्सिंग द एक्सटर्नल फोर्स, दॅट फोर्स ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन तर आहे पण ऑब्जेक्ट रिलेटिव्हली ॲट रेस्ट आहेत. सो दॅट काइंड ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, दॅट काइंड ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनचा विषय लक्षात आला का बघा? अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. स्टॅटिक फ्रिक्शन केव्हा आहे म्हणायचं?
कुठल्या फ्रिक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणायचं. फ्रिक्शन आहे, एक्सटर्नल फोर्सला त्यानं बॅलन्स केलंय, पण ऑब्जेक्ट रिलेटिव्हली मूव्ह होत नाहीये. म्हणजे फ्रिक्शनला जे अचीव्ह करायचं होतं ते त्यानं अचीव्ह केलंय. बिकॉज फ्रिक्शन ऑलवेज ट्रायज टू अपोज द रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन झालीच नाही बघा, झिरो रिलेटिव्ह मोशन. बर, रिलेटिव्ह मोशनला अपोज तर करतं फ्रिक्शन, पण त्यानं आता काय केलंय, अपोज तर केलाय आणि रिलेटिव्ह मोशन किती आहे, झिरो आहे. हा ब्लॉक मूव्ह होऊ शकत नाहीये याच्यावरती. बरोबर. मग तुम्ही आयडिया काय केली ना, व्हॉट यू डिड इज यू स्टार्टेड टू इन्क्रीज दिस फोर्स. You started to increase this force. So what you did is this, you called one more friend. Ata, now tell me, will the elephant move? You started one more, you asked one more friend to help you. So what will happen? Let's say still the elephant is not moving. One more friend. So what happened? You started to increase this external force. आता हा external force वाढायला लागला. One more friend, 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 one more friend. Still, this elephant is not moving. Means what? Means what? The static friction force is self-adjusting force. It will adjust with respect to the external force. जेवढा external force असेल तेवढा हा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आपोआप जनरेट होतो. द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ऑलवेज बी बॅलन्सिंग दिस एक्सटर्नल फोर्स. सो इफ आय स्टार्ट टू प्लॉट अ ग्राफ बिटवीन दी एक्सटर्नल अप्लाइड फोर्स अँड द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. आता जर बाळांनो मी इकडं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स प्लॉट करायला चालू केला आणि इकडं एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला चालू केला, प्लॉट करायला चालू केला. जर एक्सटर्नल फोर्स 1 न्यूटनचा असेल तर स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण 1 न्यूटन. एक्सटर्नल फोर्स 2 न्यूटनचा आला तर स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण 2 न्यूटन. सो 1 न्यूटनला 1 न्यूटन वाला पॉइंट, 2 न्यूटनला 2 न्यूटन वाला पॉइंट. तुम्ही तिसरा फ्रेंड बोलवला, एक्सटर्नल फोर्स 3 न्यूटन, स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण 3 न्यूटन. बरोबर. सो काय व्हायला लागलंय, काय नाही सर, एक 45 डिग्रीचा ग्राफ बनायला लागला. 45 डिग्री स्ट्रेट लाईन. बरोबर ना. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जर इक्वल असतील, प्रत्येक पॉइंटला जर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स इक्वल असतील तर लाईनने केलेला अँगल एक्झॅक्टली इक्वल पाहिजे ना, एक्स बरोबरचा आणि वाय बरोबरचा. म्हणजे 45 पाहिजे ना. एक्स कोऑर्डिनेट या पॉइंटचा काय 1, वाय पण 1, या पॉइंटचा काय 2, या पॉइंटचा पण 2, या पॉइंटचा काय 3, या पॉइंटचा काय 3. सो एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट प्रत्येक पॉइंटला काय सेम आहेत. म्हणजे गिवन लाईननं एक्स ऍक्सिस बरोबर वाय ऍक्सिस बरोबर केलेला अँगल काय पाहिजे, सेम पाहिजे. सेम पाहिजे म्हणजे किती पाहिजे, 45 डिग्री पाहिजे. सो हा जो काय स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे ना बाळांनो, हा सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. जर तुम्ही फोर्सच अप्लाय केला नाही, स्टॅटिक फ्रिक्शन अब्सेंट असेल. तुम्ही अप्लाय करायला चालू करा हा फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण आपोआप यायला चालू होईल. सो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. सो एक मित्र आला, 2 मित्र आले, 3 मित्र आले, 1 फ्रेंड, 2 फ्रेंड, 3 फ्रेंड, 4, 5, 6, 7, 8, 1000. नाव 2000, 3000, 4000, 5000 फ्रेंड्स. भरपूर मित्र आले आता. ओके. नाव इफ यू अप्लाय सम फोर्स, नाव व्हॉट विल हॅपन, नाव this friction has some maximum value. स्टॅटिक फ्रिक्शन सेल्फ ऍडजस्टिंग आहे, मान्य आहे मला. तुम्ही 1 एवढा फोर्स लावा, स्टॅटिक फ्रिक्शन 1 एवढं येईल. 2 एवढा फोर्स लावा, 2 एवढं येईल. 3 एवढा फोर्स लावा, 3 एवढं येईल. अरे पण कुठं तरी त्याला काहीतरी लिमिट असेल की नाही. देयर विल बी सम लिमिट. टेल मी येस ऑर नो. अप टू विच द फ्रिक्शन विल बी एबल टू बॅलन्स द एक्सटर्नल फोर्स. काहीतरी लिमिट असेल की नाही. अप टू विच द फ्रिक्शन विल बी एबल टू बॅलन्स द एक्सटर्नल फोर्स. आणि झिरो रिलेटिव्ह मोशन असेल म्हणजे रेस्टला असेल, ऑब्जेक्ट विल बी ऍट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड. सो त्या फ्रिक्शनला काहीतरी लिमिटिंग व्हॅल्यू आहे. त्या फ्रिक्शनच्या लिमिटिंग व्हॅल्यूला म्हणतात एफएस मॅक्स, स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू, जिथपर्यंत ते एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करू शकतं. सो ह्या व्हॅल्यूला म्हणूयात बाळांनो आपण एफ एस मॅक्स, मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. वाय ऍक्सिसला काय प्लॉट केलंय आपण, स्टॅटिक फ्रिक्शन.
इथंपर्यंत ते तुम्हाला बॅलन्स करू शकतं, इथंपर्यंत ते तुम्हाला एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करू शकतं, तोपर्यंत झिरो रिलेटिव्ह मोशन. पण त्याच्यापेक्षा जर एक्सटर्नल फोर्स जास्त झाला तर फ्रिक्शन हरेल, द फ्रिक्शन विल लूज अँड धिस फोर्स विल विन. सो द नेट फोर्स विल नॉट बी झिरो नाव. आता बॅलन्स नसेल बाळांनो, आता काय असेल? इम्बॅलन्स. इम्बॅलन्स आला, नेट इम्बॅलन्स आला, नेट फोर्स आला, नेट फोर्स आला की ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन आलं की चेंज इन व्हेलॉसिटी. सो चेंज इन व्हेलॉसिटी व्हायला लागली आहे किंवा व्हेलॉसिटी आली आहे, म्हणजे रेसला तर नाही आहे. सो हा ऑब्जेक्ट आता रेसला नाही आहे, हा मोशन मध्ये आहे. इफ दिस ऑब्जेक्ट इज इन मोशन, व्हॉट डज दॅट मीन? If this object is in motion with respect to ground, it means there is a relative motion between the ground and the object. आता त्यावेळी जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून चालेल का? This block is now sliding on the ground. This block is now sliding on the ground. फ्रिक्शन आहे, फ्रिक्शन आहे, पण कोण जिंकलंय? एक्सटर्नल फोर्स जिंकलाय, फ्रिक्शन हरलेला आहे. फ्रिक्शन इज प्रेझेंट देअर, friction is present there, but it is not able to balance the external force. So friction ची जी काय व्हॅल्यू होती ती मॅक्सिमम आहे, तिथपर्यंत गेलाय तो, फ्रिक्शन गेलाय मान्य. पण त्याच्यानंतर कोण जिंकणार? आता एक्सटर्नल फोर्स जिंकणार. एक्सटर्नल फोर्स जिंकला की बॅलन्स की इम्बॅलन्स? इम्बॅलन्स. जोपर्यंत फ्रिक्शन एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करत होता तोपर्यंत बॅलन्स होता, नेट फोर्स नव्हता, कारण बॅलन्स होता. नेट फोर्स नाही तर ऍक्सलरेशन नाही, मोशन नाही, रिलेटिव्ह मोशन नाही, सो रेसला होते. जोपर्यंत हे दोन सरफेसेस रेसला होते तोपर्यंत त्या फ्रिक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन असं नाव दिलं गेलं होतं. पण त्याच्यानंतर काय होतंय बाळांनो? त्याच्यानंतर हे जे इंटरलॉकिंग असते ते ब्रेक होते, आणि हा ऑब्जेक्ट एकदा मोशन मध्ये आला, हा ऑब्जेक्ट एकदा मोशन मध्ये आला की त्यानंतर तर हा तुमचा एक्सटर्नल फोर्स जिंकलेला आहे. मग तुम्ही एक्सटर्नल फोर्स वाढवायला सुरुवात केला, अजून वाढवायला, अजून वाढवायला, अजून वाढवायला सुरुवात केल्यानंतर होतंय असं काय होतंय बघा, हा जो काय फ्रिक्शनचा फोर्स आहे तो इनिशियली तुम्हाला बॅलन्स करायला एक सर्टन लिमिट पर्यंत तुम्हाला बॅलन्स करतोय, आणि त्या लिमिट नंतर मात्र सडनली काय होतंय? ब्लॉक मोशन मध्ये येतोय. ब्लॉक सडनली मोशन मध्ये आला की सडनली हे जे काय इंटरलॉकिंग आहे हे थोडंसं वीक होतं. थोडंसं इंटरलॉकिंग वीक झालं की ते इंटरलॉकिंग वीक झाल्यामुळं फ्रिक्शनचा फोर्स थोडासा कमी होतोय. मॅक्सिमम होऊ शकतोय तो, इथं मॅक्सिमम होऊ शकतोय तो. इथं काय होतं? सडनली ब्लॉक मोशन मध्ये येतो. सडनली ब्लॉक मोशन मध्ये आला की इंटरलॉकिंग थोडंसं वीक झालं. इंटरलॉकिंग वीक झाल्या बाळांनो फ्रिक्शन थोडंसं कमी होतं. सो फ्रिक्शनची व्हॅल्यू थोडीशी कमी होते. आणि आता कोण जिंकलंय? एक्सटर्नल फोर्स जिंकलाय. आता मात्र ब्लॉक मोशन मध्ये आला, एकदा का ब्लॉक मोशन मध्ये आला तर मात्र जे फ्रिक्शन आहे ते सेल्फ ऍडजस्टिंग नाही आहे, ते ऑलवेज कॉन्स्टंट राहतं. जर ब्लॉक आणि ग्राउंड यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल, इफ देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन दी टू ऑब्जेक्ट्स, देन द फ्रिक्शन हॅज गॉट सम कॉन्स्टंट व्हॅल्यू. मग मात्र फ्रिक्शनचा जो काय फोर्स आहे ना बाळांनो त्याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला म्हणतात कायनॅटिक फ्रिक्शन. सो ही जी व्हॅल्यू आहे ना फ्रिक्शनची, या व्हॅल्यूला म्हणतात कायनॅटिक फ्रिक्शन. ओके, त्याचं नाव आहे FK. कायनॅटिक फ्रिक्शन का? कारण की दोन ऑब्जेक्ट्स मध्ये रिलेटिव्ह मोशन चालू झाली आहे, आणि ही जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन आहे त्याला म्हणतात FS मॅक्स, स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू. मग इकडे काय लिहूयात आपण? इकडे आपण काय लिहूयात? इकडे आपण FS पण लिहायला नको, FK पण लिहायला नको. वाय ऍक्सिस वरती आपण फक्त F प्लॉट करूया, फ्रिक्शन. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, फ्रॉम धिस पॉइंट टू धिस पॉइंट रिलेटिव्ह मोशन आहे का? टेल मी येस नो. From this point to this point, is there relative motion? Tell me yes or no. Is there relative motion from this point to this point? बोला बाळांनो, बघूया तुम्हाला समजले नाही समजले, मला लक्षात येईल. तुमच्या आन्सर वरून लक्षात येते मला. Yes, all of you are giving the correct answer. From this point to this point, sir, friction is balancing the external force. So balance आहे, ऑब्जेक्ट रेसला आहे तर रेसलाच राहणार. Up to this point there is balance. इथं पासून इथपर्यंत बाळांनो रिलेटिव्ह मोशन आहे का? नाही. देर इज नो रिलेटिव्ह मोशन. नो रिलेटिव्ह मोशन मीन्स ऑब्जेक्ट्स और दी सरफेसेस आर रेस्ट, सरफेसेस आर ऍट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू इच अदर. म्हणजे हे दोन सरफेसेस विथ रिस्पेक्ट टू इच अदर रेसला आहेत, तोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन आहे. पण सडनली या पॉइंटला काय होतं? स्टॅटिक फ्रिक्शन याच्यापेक्षा वाढू शकत नाही, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची ती मॅक्सिमम व्हॅल्यू आहे.
स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू 0 पासून मॅक्स पर्यंत जाऊ शकते ऍज पर द नीड. ते सेल्फ ऍडजस्ट करतं स्वतःला. तुम्ही 1 न्यूटनचा फोर्स लावला तर ते पण 1 न्यूटनचं येतं, तुम्ही 2 न्यूटनचा फोर्स लावा ते पण 2 न्यूटनचं येतं स्टॅटिक फ्रिक्शन. पण ते एका लिमिट पर्यंत येऊ शकतं. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर सडनली काय होतं, ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो. ऑब्जेक्ट सडनली मोशन मध्ये आला की इथलं इंटरलॉकिंग थोडंसं वीक होतं. ते इंटरलॉकिंग वीक झालं की फ्रिक्शन ड्रॉप होतं, कमी होतं, खाली आलं बघा फ्रिक्शन. आणि आता ऑब्जेक्ट मात्र मोशन मध्ये येणार, कारण की बॅलन्स नाही आहे, इम्बॅलन्स आहे. म्हणजे नेट फोर्स आला की ऍक्सेलरेशन, हा ब्लॉक काय होणार, मोशन मध्ये येणार, रिलेटिव्ह मोशन येणार. एकदा का रिलेटिव्ह मोशन आली की मग फ्रिक्शन काय स्वतःला बॅलन्स करत बसत नाही. तुम्ही बाहेरनं किती पण फोर्स लावा, मोशन चालू आहे ना, मग सेल्फ ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही, फ्रिक्शन ऍडजस्ट करत बसत नाही. फ्रिक्शनची एकच व्हॅल्यू असते, आता फिक्स असते, त्याला म्हणतात कायनॅटिक फ्रिक्शन. जर हा ब्लॉक स्लाइड होत असेल, रेसला नाही आहे आता ब्लॉक, हा जर ब्लॉक स्लाइड होत असेल तर मात्र जे फ्रिक्शन असेल त्या फ्रिक्शनला म्हणतात कायनॅटिक फ्रिक्शन. ओके, सो इथं पासून इथंपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन आहे. स्टॅटिक फ्रिक्शन सेल्फ ऍडजस्टिंग आहे, ऍज पर द नीड किती यायचं ते ऍडजस्ट होतं. जोपर्यंत ते एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करू शकतं तोपर्यंत ते बॅलन्स करतं. पण एक्सटर्नल फोर्सची एका ठराविक लिमिटपेक्षा व्हॅल्यू जर जास्त झाली तर तिथं मात्र रिलेटिव्ह मोशन येणार. फ्रिक्शनचा जो काय मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे तो एका मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पुढे मात्र तो काय एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करू शकत नाही. त्यामुळे सडनली ते कॉन्टॅक्ट जे काय आहेत, इंटरलॉकिंग जे काय ते थोडंसं लूज होतं. इंटरलॉकिंग लूज झालं की इमिजिएटली फ्रिक्शन कमी होतं. आता बॅलन्स नाही राहिला, इम्बॅलन्स आहे. सो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला की आता फ्रिक्शन ऍडजस्ट वगैरे करत बसत नाही. आता फ्रिक्शनची व्हॅल्यू मात्र कॉन्स्टंट राहते आणि त्या कॉन्स्टंट फ्रिक्शनच्या व्हॅल्यूला म्हणतात कायनॅटिक फ्रिक्शन. कारण आता रिलेटिव्ह मोशन आहे, स्टॅटिक नाही आहे, रिलेटिव्ह मोशन आहे, म्हणून त्याला कायनॅटिक फ्रिक्शन म्हणतात. स्टोरी समजली? टेल मी, इज दॅट क्लिअर? गॉट इट? यू कॅन इमॅजिन इट ॲज अ स्टोरी. गुड. बर, सो लेट अस राईट समथिंग अबाउट इट. राईट डाऊन, लिहा माझ्या बरोबर. डायग्राम ड्रॉ केली असेलच. स्टॅटिक फ्रिक्शन विषयी लिहिलं. स्टॅटिक फ्रिक्शनच्या पॉइंट मध्येच लिहा बाळा, स्टॅटिक फ्रिक्शनच्या पॉइंट मध्येच लिहा. हा, the static friction is self-adjusting. The static friction force is self-adjusting force. It किंवा this force किंवा it म्हणूया, it is equal to equal and opposite to असं म्हणा, it is equal and opposite to external force. But there is some maximum value up to which the static friction force can adjust. The static friction can adjust. This value is called as Fs max. Maximum force, maximum value of static friction. F म्हणजे फ्रिक्शन, S म्हणजे स्टॅटिक, मॅक्स म्हणजे maximum value of static friction or limiting friction or limiting value म्हणजे maximum value of the static friction. स्टॅटिक फ्रिक्शन हे ऍडजस्ट होतं आपलं, आपण पण एक लिमिट आहे ना, मॅक्सिमम किती व्हॅल्यू येणार. So that value is called as limiting value. पुढे हेडिंग द्या कायनॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन झालं, आता हेडिंग द्या
kinetic friction. Now write down the heading as kinetic friction. Kinetic friction. Yeah. If the applied external force, if the applied external force is more than the Fs max, म्हणजे मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा जास्त आहे, बाहेरनं अप्लाय केलेला फोर्स is more than Fs max, then the object, just keep on writing, then the object or the surfaces, काही म्हणा, then the object starts moving relative to the ground, or the relative to the ground surface, जे काय असेल. Now the force of friction, अजून पण फ्रिक्शन आहेच, ते रिलेटिव्ह मोशन अपोज करायचंच आहे. रिलेटिव्ह मोशनला ऑलवेज फ्रिक्शन अपोज करणारच आहे. द फ्रिक्शन इज ऑलवेज ट्राइंग टू अपोज द रिलेटिव्ह मोशन, ते तर आहेच बाळा. नाव द फ्रिक्शन which is present when there is relative motion between the ground. Now the friction which is present when there is relative motion between the ground and the object, किंवा between the two surfaces असं म्हणूयात. Now the friction which is present when there is relative motion between two surfaces is called kinetic friction. त्याचं नाव आहे कायनेटिक फ्रिक्शन. बर, त्याचं आणखीन एक नाव आहे, पण त्याच्या आधी या ब्रॅकेटमध्ये कायनेटिक फ्रिक्शन, सिम्बॉल FK. फ्रिक्शन कुठलं, स्टॅटिक नाही, कायनेटिक, रिलेटिव्ह मोशन आहे, पण फ्रिक्शन अजून पण आहेच, ते अपोज करायलाच लागलंय. बर, दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड एज कायनेटिक फ्रिक्शन, और त्याचं आणखीन एक नाव आहे स्लाइडिंग फ्रिक्शन, because two surfaces are sliding over each other. It is also called as sliding friction. Bar, full stop, CW. झालं का बघा, झालं की सांगा. ग्राफ काढला असेलच मग असं तुम्ही, त्यात हे सगळं आपण दाखवलेलं आहे. बर sir, value of Fs max is fixed or it keeps on changing? सांगेन. We will write about Fs max. Sir, Zo College 4 October, मतलब कल से शुरू होने वाला है, वो कंपलसरी ऑफलाइन है कि ऑनलाइन भी है? ऑनलाइन प्लस ऑफलाइन असेल बाळ. कॉलेज का क्लास. Are you asking about capstone? Capstone will be online plus offline, just like last week. Capstone lecture online plus offline दोन्ही असतील. Fine. चलो नेक्स्ट. बर, आता बाळांनो काय करा सांगतो, आता तो ग्राफ परत एकदा काढा तो ग्राफ. Shreya has asked one question. We will answer that question. ते येणारच होतं, आपल्या पॉइंट मध्ये येणारच होतं, पण तिनं ते आधीच विचारले. बर, ठीक आहे. ग्राफ प्लॉट करा. दोन सरफेसेस आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. मे बी लेट्स से ब्लॉक इन कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड. लेट अस अप्लाय सम एक्सटर्नल फोर्स. सो लेट अस राइट हियर अप्लाइड फोर्स. काय म्हणूया, अप्लाइड फोर्स. लेट अस ड्रॉ वन सरफेस, let us draw another surface.
हे दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. एक ब्लॉक आहे ऑफ मास m, त्याच्यावरती आपण हा अप्लाइड फोर्स, इथे लिहूयात आपण F अप्लाइड APP, आणि इथे येणार फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता हा थोड्या वेळासाठी स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून काम करेल, कारण रिलेटिव्ह मोशन असणार नाही. पण एका लिमिट नंतर हा अप्लाइड फोर्स जर अजून वाढला एका लिमिट नंतर, तर मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा जास्त झाला, तर काय होणार आहे, हा ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मूव्ह पण होणार आहे, म्हणजे रिलेटिव्ह मोशन येणार. आणि रिलेटिव्ह मोशन असताना जे फ्रिक्शन आहे त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतो. ग्राफ कसा आलाय सर, एक्झॅक्टली 45 डिग्रीची लाईन आली आहे थोड्या वेळासाठी, एक्झॅक्टली 45 डिग्री, कारण अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनचा फोर्स, इथं लिहूयात आपण फ्रिक्शन, F स्टँड्स फॉर फ्रिक्शन. बर, हा स्मॉल एफ फ्रिक्शन साठी स्मॉल एफ दाखवायचा. एक्झॅक्टली ही 45 डिग्रीची लाईन आहे, माहिती आहे आपल्याला आता, कारण ही कॉर्डिनेट्स इक्वल आहेत, एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट, प्रत्येक पॉइंटला एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट इक्वल आहे. एका लिमिट पर्यंत हे चालतं, अप टू सर्टन लिमिट दिस हॅपन्स. दॅट मॅक्सिमम व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शन और द एफएस मॅक्स. ही जी काय व्हॅल्यू आहे याला नाव काय दिलंय आपण, एफएस मॅक्स. ड्रॉ द ग्राफ वन्स अगेन. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन. त्याच्यापेक्षा जर पुढे गेलात तर काय होतं, ब्लॉक सडनली मोशन मध्ये येतो. सडनली मोशन मध्ये आल्यानंतर काय होतं, थोडेसे इंटरलॉकिंग जे होतात ते वीक होतात. इंटरलॉकिंग वीक झाल्यामुळे फ्रिक्शन कमी होतं. फ्रिक्शन कमी झालंय, आता बॅलन्स नाही आहे, इम्बॅलन्स आहे. इम्बॅलन्स आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, आणि ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना फ्रिक्शन ऍडजस्ट करत बसत नाही, फ्रिक्शन कॉन्स्टंट असतं. दॅट कॉन्स्टंट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज कायनेटिक फ्रिक्शन. सो आता तुम्ही किती फोर्स लावा, आता फ्रिक्शन चेंज होत नाही, आता फ्रिक्शन कॉन्स्टंट आहे. दॅट कॉन्स्टंट फोर्स ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज कायनेटिक फ्रिक्शन. कारण ब्लॉक आता स्लाइड व्हायला सुरुवात झालेली आहे. द ब्लॉक हॅज ऑलरेडी स्टार्टेड टू स्लाइड ऑन द सरफेस. सो या पॉइंटला करस्पॉन्डिंग जे फ्रिक्शन आहे, या पॉइंटला ते जे फ्रिक्शन आहे, आपण काय करूयात, इथनं एरो दाखवून याला दाखवूयात, हे एफएस मॅक्स आहे, आणि इथनं एरो दाखवूयात, तिथं लिहूयात हे आहे कायनेटिक फ्रिक्शन एफके, ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. अप टू दिस पॉइंट, या पॉइंट पर्यंत रिलेटिव्ह मोशन नाही आहे, रिलेटिव्ह मोशन 0 आहे. इथं लिहा नो रिलेटिव्ह मोशन, म्हणून त्याला म्हणायचं स्टॅटिक केस, म्हणजे करस्पॉन्डिंग फ्रिक्शनला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. आणि या पार्ट मध्ये आता इथून पुढे मात्र फ्रिक्शन आहे, रिलेटिव्ह मोशन आहे. सो इथं रिलेटिव्ह मोशन प्रेझेंट आहे. इकडं नो म्हटलं, इकडं नो म्हणू नका, इकडे लिहा रिलेटिव्ह मोशन. ओके, आता या एफएस मॅक्स विषयी आपण थोडस सांगूयात, काहीतरी सांगूयात. एफएस जो आहे तो 0 पासून एफएस मॅक्स पर्यंत असू शकतो. सो लिहा द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, तो सेल्फ ऍडजस्टिंग आहे, तो ऍज पर द नीड. 1 न्यूटन असेल तर तुम्ही 1 न्यूटन लावला तर 1 न्यूटन, तुम्ही 2 न्यूटन लावला तर 2 न्यूटन, 3 न्यूटन लावला तर 3 न्यूटन. सो तो स्वतःला ऍडजस्ट करतो, सो दॅट द नेट फोर्स इज बॅलन्स्ड. असा तो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स येणार आहे. एका लिमिट नंतर तो बॅलन्स करू शकत नाही तुम्हाला, ते ठीक आहे, ते लिमिट म्हणजेच मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर स्टॅटिक फ्रिक्शन एफएस लाईज बिटवीन 0 अँड एफएस मॅक्स. सेल्फ ऍडजस्टिंग आहे, ते ऍडजस्ट करतो फ्रिक्शन, बरोबर. दी स्टॅटिक फ्रिक्शन एफएस लाईज बिटवीन 0 अँड एफएस मॅक्स. सो काय लिहू शकता तुम्ही, 0 इज लेस दॅन इक्वल टू एफएस इज लेस दॅन इक्वल टू एफएस मॅक्स. ओके, आता या एफएस मॅक्स विषयी लिहूयात, लिहा पुढे. and the value of fs max depends on two factors. दोन फॅक्टर वरती ती डिपेंडंट आहे. पहिली आहे हा ऑब्जेक्ट आणि हा ग्राउंड सरफेस. these two surfaces are being pressed against each other. जितक्या जोरात तुम्ही यांना प्रेस कराल तितकी जास्त या मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू असेल. सो इथं जी काय नॉर्मल रिएक्शन असेल, ऍक्शन रिएक्शन असेल, इथला जो काय नॉर्मल फोर्स असेल, कारण हे दोन सरफेसेस, these two surfaces are being pressed against each other. हा ब्लॉकचा सरफेस आणि ग्राउंडचा सरफेस जेवढ्या जोरात एकमेकांना दाबत असतील तेवढा जास्त यांच्यामधला
एफएस मॅक्स असेल. सो दॅट डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिएक्शन किंवा नॉर्मल फोर्स बिटवीन दी टू सरफेसेस. बिटवीन टू सरफेसेस. बर, जेवढ्या जोरात ते एकमेकांना दाबले जात आहेत तेवढा जास्त एफएस मॅक्स असेल. आणि नंबर 2, नेचर ऑफ टू सरफेसेस, म्हणजे या दोन सरफेसेसची रफनेस किती आहे. जितकी जास्त रफनेस असेल तितका जास्त एफएस मॅक्स असेल. जितकी कमी रफनेस असेल तितका कमी एफएस मॅक्स असेल. सो इथल्या नेचर ऑफ टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट, नेचर ऑफ टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट, या दोन गोष्टींवरती बाळ या एफएस मॅक्स ची व्हॅल्यू ठरलेली असते. म्हणजे एफएस ची नाही, एफएस तर सेल्फ ऍडजस्टिंग आहे, तो गरजेनुसार येतो. पण एफएस मॅक्स किती असतो सर? सर तो एफएस मॅक्स किती असतो, तर त्याचं उत्तर काय आहे? तो नॉर्मल फोर्स, या दोघांमध्ये किती आहे नॉर्मल फोर्स, किती जोरात ते एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केले जात आहेत, आणि ह्या सरफेसेसची रफनेस काय, म्हणजेच नेचर ऑफ टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट, या दोन गोष्टींवरती हा एफएस मॅक्स डिपेंडंट आहे. फॉर्म्युला आपण लिहून दाखवतो नंतर. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. बोला, हळूहळू क्लिअर होईल. चांगला होता क्वेश्चन विचारलेला, समजेल तुम्हाला त्याचं उत्तर. पुढं झालं. सो आता या एफएस मॅक्स ची व्हॅल्यू लिहूया. एफएस ची नाही, एफएस ची तर 0 टू एफएस मॅक्स किती असेल माहित नसते आपल्याला, पण एफएस मॅक्स ची व्हॅल्यू किती असते सर बघूया. चला ऑन द नेक्स्ट पेज राईट डाऊन. सो वी कॅन से एफएस मॅक्स, मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला लिमिटिंग फोर्स पण म्हणतात, इज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. जितक्या जोरात ते एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस होतात त्याच्यावरती हे डिपेंडंट आहे. सो एफएस मॅक्स इज प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन बिटवीन दी टू सरफेसेस. बरोबर आहे सर. ब्लॉक वरती जी काय नॉर्मल रिएक्शन तुम्हाला मिळणार आहे, ऑन दॅट नॉर्मल रिएक्शन, मोर द नॉर्मल रिएक्शन एक्सपिरियन्स बाय द ब्लॉक, ओके, दॅट इज मोर इज द स्पेसिंग बिटवीन दीज टू सरफेसेस, असा त्याचा अर्थ निघतो. या ब्लॉक वरती नॉर्मल रिएक्शन असेलच, या पॉइंटला नॉर्मल रिएक्शन असणारच आहे. ओके, सो ही नॉर्मल रिएक्शन जेवढी जास्त असेल ना बा, तेवढा जास्त एफएस मॅक्स होऊ शकतो. या एफएस ची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती कशावरती डिपेंडंट आहे, तर ती नॉर्मल रिएक्शन वरती डिपेंडंट आहे. हा तुमचा एफ अप्लाइड. बरोबर. आता इथला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहा. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, प्रपोर्शनॅलिटी गेली की काय होतं, इक्वॅलिटी येते, आणि एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तो जो आहे त्याला म्हणायचं म्यू. हा जो सिम्बॉल आहे या सिम्बॉलचं नाव आहे म्यू. एस, एस म्हणजे काय, स्टॅटिक, आणि ऑब्जेक्ट अजून पण काय मोशन मध्ये नाहीये, एसच चालू आहे ना, स्टॅटिक वालीच केस आहे. ओके, ही तर झाली, एन तर झाली नॉर्मल रिएक्शन. एन काय झाली, नॉर्मल ऍक्शन और रिएक्शन बिटवीन दी टू सरफेसेस, दोन सरफेस मधली नॉर्मल रिएक्शन जी आहे ती. आणि हा जो काय आहे म्यू एस, हा आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याचं नाव आहे, इट्स नेम इज कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इट्स नेम इज कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा जो काय कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो कशावरती डिपेंड होतो, इट डिपेंड्स ऑन रफनेस ऑफ दी टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे नेचर ऑफ दी टू सरफेसेस डिपेंड्स ऑन रफनेस ऑफ टू सरफेसेस. रफनेस ऑफ असं म्हटलं पाहिजे. इट डिपेंड्स ऑन रफनेस ऑफ टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. बर, टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. तो व्हॅल्यू ऑफ म्यू एस कॅन बी फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. असं काही लिमिट नाहीये त्याच्यावर. इट कॅन बी फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. एफएस ची व्हॅल्यू पहा, 0 टू इन्फिनिटी काही असू शकेल. मे बी 1 असेल, मे बी 7 असेल, मे बी 18 असेल, मे बी 0.5 असेल, मे बी 0.7 असेल. सो एफएस मॅक्स किती आला, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. एफ इज इक्वल टू म्यू एन. लक्षात ठेवताना एफ इज इक्वल टू म्यू एन असं लक्षात ठेवता येत. सो या ग्राफ मध्ये जर गेलात ना बाळांनो,
या ग्राफ मध्ये ही जी काय व्हॅल्यू आहे ना मॅक्सिमम व्हॅल्यू ही किती असणार, इथं जी व्हॅल्यू असेल ती किती असणार, इथली व्हॅल्यू असेल बाळ म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. ओके, हा जो म्यूएस आहे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याचं नाव काय आहे, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इट डिपेंड्स ऑन द रफनेस ऑफ दी टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. म्यूएस कॅन बी फ्रॉम 0 to infinity. पुढे लिहा म्यूएस is fixed value for given pair of materials, म्हणजे हा आयन्स आहे, हा सरफेस आयन्स आहे आणि खाली जो सरफेस आहे तो लेट्स से कॉपरचा आहे. सो आयन आणि कॉपर मधला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बाळांनो फिक्स असेल. ऑफकोर्स फॉर अ गिवन व्हॅल्यू ऑफ रफनेस, एक सर्टन रफनेस आहे. रफनेस चेंज केली तर एफएस चेंज होणार. मग आयन आणि कॉपर, पहिल्या केसमध्ये आयन आणि कॉपर त्याची रफनेस वेगळी ठेवली, दुसऱ्या केसमध्ये आयन आणि कॉपर सरफेसची रफनेस वेगळी ठेवली तर म्यूएस बदलणार. पण समजा रफनेस तुम्ही सेम ठेवताय, तर आयनचा एवढा ब्लॉक असला काय, कॉपर मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, कॉपर बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, आयन अँड कॉपर आर इन कॉन्टॅक्ट. मग इथं म्यूएस जो आहे तो मात्र फिक्स असेल. फॉर गिवन रफनेस आपण बदलत नाही. फॉर अ गिवन रफनेस और फॉर गिवन स्मूथनेस, रफनेस म्हणा किंवा स्मूथनेस म्हणा, ती चेंज आपण करायची नाही. मग आयनचा केवढा मोठा ब्लॉक आहे मॅटर करत नाही, छोटा ब्लॉक आहे का मोठा ब्लॉक आहे का मॅटर करणार नाही. म्यूएस इज अ फिक्स व्हॅल्यू फॉर गिवन पेअर ऑफ मटेरियल्स. ऑफकोर्स फॉर गिवन रफनेस, it is a property of pair of materials. म्यूएस is a fixed value for given pair of material. It does not depend on म्यूएस विषयी लिहितो, it does not depend on the size and shape of materials in contact. साइज अँड शेप वरती डिपेंडंट नाहीये, पण तो कशावरती डिपेंडंट आहे, रफनेस वरती डिपेंडंट आहे. पण रफनेस तर आपण फिक्स ठेवालोय आणि मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट जे आहेत ते पण आपण फिक्स ठेवालोय. मग म्यूएस फिक्स राहील. इट डज नॉट डिपेंड ऑन साइज अँड शेप ऑफ मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट. Up to this reply in the chat box CW, clear and written. फर्स्ट लेक्चर आहे, बरंच लिहावं लागेल. इथं बऱ्याच गोष्टी सगळ्या लिहून होऊ देत. मग नेक्स्ट लेक्चर पासून गणित पण सोडवू आपण, मजा येईल गणित सोडवायला. काय नाही, एक फोर्स फक्त ऍड झाला सिस्टीम मध्ये आपल्या. आतापर्यंत आपण एमजी घेत होतोच, नॉर्मल रिएक्शन घेत होतोच, बाकीचे फोर्सेसचा विचार करत होतोच की. मग आता फ्रिक्शनचा पण विचार करायचा आहे. एफबीडी मध्ये फ्रिक्शन पण येईल, ठीक आहे, काय अडचण आहे. जर फ्रिक्शन जिंकलं तर फ्रिक्शन जिंकलं तर तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्शन जिंकलं तर काय करते, फ्रिक्शन एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करते, ऑब्जेक्टला रेस्टला ठेवते. पण समजा फ्रिक्शन जर हारलं, इफ द फ्रिक्शन लुजेस देन द एक्सटर्नल फोर्स विल विन, देयर विल बी इम्बॅलन्स, ऑब्जेक्ट विल बी इन मोशन, म्हणजे रिलेटिव्ह मोशन होणार. एक काहीतरी होईल, ठरवायचं आपण त्या केसमध्ये. करूया, बरेच क्वेश्चन्स करायचे, सांगेन मी तुम्हाला. ओके, इथपर्यंत झालं. एफएस मॅक्स झाला. बर सर, you gave us the value of fs max. What about the value of fk? तो जो कायनेटिक फ्रिक्शनचा फोर्स असतो, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आल्यानंतर एक फ्रिक्शनचा फोर्स असतोच ना, तरी पण फ्रिक्शनचा तर प्रयत्न आहेच ऑलवेज. रिलेटिव्ह मोशन नको आहे बघा फ्रिक्शनला राग येतो लगेच. रिलेटिव्ह मोशन झाली, दोन सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या सरफेसेसची रिलेटिव्ह मोशन झाली की फ्रिक्शनला राग येतो. The friction gets angrier if there is relative motion between the two surfaces in contact. So the friction always tries to oppose the relative motion. So you gave us the value of maximum force of static friction, that is fs max. fs ची व्हॅल्यू दिली का मी? नाही. fs ची व्हॅल्यू 0 to fs max काही असेल, सेल्फ ऍडजस्टिंग आहे, ती ऍडजस्ट करते. सो दॅट द नेट फोर्स इज 0, बॅलन्स करते ती एक्सटर्नल फोर्सला. But sir, now let's say the friction loses, friction हारलं. Now the external applied force wins, external applied force जिंकलाय, friction हारलेला आहे. आता there is a relative motion between the object and the ground or the two surfaces in contact. There is relative motion between the two surfaces in contact. So still the friction is there.
and that friction is sir kinetic friction. What is the value of kinetic friction? Fk. Fk ची व्हॅल्यू किती आहे सर? सांगतो. लिहा. When there is relative motion, between the two surfaces in contact, when there is relative motion between two surfaces in contact, but when there is relative motion between two surfaces in contact, the friction is called kinetic friction. FK, त्याचं नाव आहे FK. ते फ्रिक्शन सुद्धा ना बाळांनो नॉर्मल रिएक्शनलाच प्रपोर्शनल असतं. बर ठीक आहे, दिली मी तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी. टाका एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, दॅट्स इट. आता ब्लॉक तर आमचा मोशन मध्ये आहे. Now our block is in motion. Let's say it has some instantaneous velocity v. We have applied some force. Now the friction is unable to balance the external force. आता जे फ्रिक्शन असेल ते काय Fs असेल का बाळ? नाही, आता काय असेल? Fk असेल, कारण मोशन आहे. Fs नाही, आता काय असेल? Fk असेल. हा जो Fk आहे ना बाळांनो, तो Fk सुद्धा नॉर्मल रिएक्शनलाच प्रपोर्शनल असतो. ठीक आहे, नो इश्यूज. That Fk is also proportional to the normal reaction on the block. ब्लॉक वरती ऍक्ट होणारं फ्रिक्शन हे ब्लॉक ला मिळालेल्या नॉर्मल रिएक्शनलाच प्रपोर्शनल आहे. फक्त इथला जो काय प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल ना बाळ, त्याला म्यू एस नाही म्हणून चालणार. काय म्हणावं लागेल? म्यू के म्हणावं लागेल. बरोबर की नाही? कारण मोशन नसेल तर स्टॅटिक एस म्हणावं लागेल, आणि रिलेटिव्ह मोशन असेल तर कायनेटिक म्हणावं लागेल. So write down N means normal reaction. And this mu k is what? Proportionality constant. बरोबर? नाव काय त्याचं? कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन की कायनेटिक फ्रिक्शन? कायनेटिक फ्रिक्शन. कोइफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन म्हणतात, काही लोक स्लाइडिंग फ्रिक्शन पण म्हणतात, आपण त्याला कायनेटिक म्हणतो. कोइफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. ओके, अप टू दिस CW. Fk ची व्हॅल्यू पण सांगितली मी तुम्हाला. तुम्ही मला Fs मॅक्स ची विचारली होती. Fs मॅक्स μs इंटू n आणि Fk μk इंटू n. आणि Fs हा सेल्फ ऍडजस्टिंग आहे, 0 टू Fs मॅक्स. तो गरजेनुसार आहे. बघा इथपर्यंत लक्षात आलं का? अप टू दिस CW. बर, झालं? बर, चला पुढं एक लास्ट पॉइंट लिहूयात आणि आजच्या लेक्चर मध्ये लगेच थांबूयात. ओके, लास्ट पॉइंट, थर्ड टाइप, रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून लिहायचं. when a body rolls on the surface, when a body or the object rolls on the surface, when the body, let's say wheel असं त्यांनी म्हटलेलं आहे, rolls on the surface, the resistance म्हणजे opposition, the resistance in bracket you may write opposition, in the resistance offered by the surface, in the resistance offered by the surface, in the resistance offered by the surface,
the resistance offered by the surface or the opposition offered by the surface is called rolling friction. Bar is called rolling friction. बर एक व्हील घेऊयात, झाला का व्हील? Let's say this wheel is rotating about this point. This wheel is rotating about this point. Try to imagine the rotational motion of this wheel. Okay, what will happen as this wheel rotates? It will also move in the forward direction. ती गोल पण फिरणार आहे आणि पुढे पण जाणार आहे, right? It will move forward also. It will rotate about this point and it will move forward also. Yes sir. So आता काय होतं, याच्या रोटेशनल मोशनला जो फ्रिक्शन अपोज करतो त्या फ्रिक्शनला आपण काय म्हणतो? या व्हीलच्या रोटेशनल मोशनला सरफेसनं केलेलं अपोजिशन जे आहे बाळांनो त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. आर यू गेटिंग इट? जे फ्रिक्शन रोलिंग मोशनला अपोज करतं किंवा रोटेशनल मोशनला अपोज करतं त्या फ्रिक्शनला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घ्यायचा जरा प्रयत्न करा. एक कार इमॅजिन करा. एक कार रोडवरती मूव्ह होती. या पॉइंट भोवती त्याचं व्हील गोल पण फिरत असते आणि अल्टिमेटली कार पुढे 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 पण चालली आहे. ओके, सो कारची जी रोलिंग मोशन आहे त्या रोलिंग मोशनला जे अपोजिशन बाळांनो होतंय दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. ओके, आता समजा रोलिंग फ्रिक्शन कॅल्क्युलेटच करायचं झालं तर मग सारखंच करणार तुम्ही. रोलिंग फ्रिक्शन FR, रोलिंग फ्रिक्शन FR is proportional to normal reaction. इथनं जी काय तुम्हाला नॉर्मल रिएक्शन मिळाली ती नॉर्मल रिएक्शन. ओके, दॅट नॉर्मल रिएक्शन. आणि इथं तुम्ही एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकायचा, तो असेल μr. तो काय असेल? μr. ही नॉर्मल रिएक्शन झाली. μr काय आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इट इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्याचं नाव असेल कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन. कोइफिशियंट, इट विल बी कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन. त्याला काय म्हणायचंय? कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन. इट विल बी कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन. ओके, सो रोटेशनल मोशनला या ब्लॉक नाही, या व्हीलच्या रोटेशनल मोशनला जे अपोजिशन व्हायला लागले दॅट विल बी कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. सो ते रोलिंग फ्रिक्शन जे असेल ते या टायर मध्ये जनरेट होईल. हे जे काय व्हील दिसते किंवा हे जे काय टायर दिसतंय याच्यामध्ये जनरेट होईल. ओके, सो जेव्हा हा बघा हे व्हील जेव्हा असं क्लॉकवाईज रोटेट व्हायचा प्रयत्न करतोय तेव्हा रोलिंग फ्रिक्शन जे काय येईल या व्हील मध्ये जे काय रोलिंग फ्रिक्शन येईल ते रोलिंग फ्रिक्शन याला काय म्हणेल? अँटी क्लॉकवाईज रोटेशन करू नकोस म्हणेल. सो क्लॉकवाईज रोटेशनला अपोज होईल. म्हणून मी मुद्दाम इथे डायरेक्शन काढत नाहीये, समजून फक्त घ्यायचं आहे. हे व्हील क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलंय, याच्या क्लॉकवाईज रोटेशनला अपोज होणार आहे. समजा हे रबरचं टायर आहे, हे काय आहे? रबरचं टायर आहे. सो ह्याच्या रबरच्या तुम्ही बऱ्याच लेयर्सना इमॅजिन करू शकता. यू कॅन इमॅजिन दी लेयर्स ऑफ दी रबर. थोडस इंटरेस्टिंग आहे आणि समजेल पण थोडंसं ऐकावं लागेल. इनिशियली यू हॅव टू लिसन टू मी. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर? ऍज दिस रबर टायर tries to roll over the surface, there is relative motion between the layers of the rubber. Tell me yes or no. या ऍडजेसंट लेयर्स मध्ये काही थोडंसं फ्रिक्शन जनरेट होतं बाळ. इथं जो काय सरफेस आहे ना हा थोडासा फ्लॅट झालेला असतो. तो आता परफेक्टली राऊंड नाही राहत, तो ग्राउंड मध्ये कॉन्टॅक्ट आहे. इथं थोडासा जो सरफेस आहे ना तो फ्लॅट झालेला आहे, लक्षात घ्या. आणि इथं फ्लॅट झालेल्या सरफेसमुळे काय होतं? या ऍडजेसंट लेयर्स मध्ये एक फ्रिक्शन येतं बाळांनो. ओके, दॅट फ्रिक्शन इज ट्राइंग टू अपोज द रोलिंग मोशन ऑफ दिस व्हील and that friction is called as rolling friction. Are you able to imagine?
मला सांगा की हे टायर जेव्हा व्हील बरोबर हे टायर जेव्हा रोड बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे तेव्हा इथं हे थोडंसं फ्लॅट होतं की नाही, का ते राऊंडच राहतं, परफेक्टली राऊंड राहतं का, हे थोडंसं फ्लॅट होणार की नाही, हे रबर थोडंसं डिफॉर्म होणार की नाही, ते डिफॉर्म तर होणार. ते जेव्हा डिफॉर्म होतं ना तेव्हा त्याचे लेयर जे आहेत ते एकमेकांवरती स्लाइड होतात. रबरला तुम्ही ऍज अ लेयर 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 असं इमॅजिन करू शकता. यू कॅन इमॅजिन दॅट रबर ऍज लेयर लेयर, सो मेनी layers ऑफ रबर, यू कॅन इमॅजिन दॅट. So those layers of the rubber slide over each other and that causes the friction to the rolling motion or the rotational motion of the wheel that may create the heat in the tire also. So गाडीचं टायर तापतंय. Have you ever noticed? Have you ever noticed? The wheel of the tire, wheel of the vehicle or the tire of the vehicle gets heated. ती एनर्जी वेस्ट का झाली? ती एनर्जी ऍज अ हीट म्हणून वेस्ट झाली. अगेन्स्ट विच फोर्स? अगेन्स्ट द फोर्स ऑफ रोलिंग फ्रिक्शन. ओके, कारण इथं ते डिफॉर्म झालेलं असतं सरफेस आणि इथं ते एकमेकांच्या वरती हे लेयर्स बाळांनो स्लाइड होतात. लक्षात घ्या. सो व्हील जेव्हा क्लॉकवाईज रोटेट व्हायचा एफर्ट करतं तेव्हा असे अँटी क्लॉकवाईज फोर्सेस येतात बिटवीन दी लेयर्स रिलेटिव्ह मोशन अपोज करायला, अँड दॅट ट्रायज टू अपोज दी रोटेशन ऑफ द व्हील. बर, सो ती जी फ्रिक्शन आहे ना बाळांनो त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणतात. बर, सो स्लाइडिंग केव्हा म्हणायचं, स्टॅटिक केव्हा म्हणायचं आणि रोलिंग केव्हा म्हणायचं, किंवा स्टॅटिक फ्रिक्शन, कायनॅटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन हे तुम्हाला पहिल्यांदा समजलं पाहिजे. हे तिघही सायमल्टेनियसली पण प्रेझेंट असू शकतात. असं काही नाही की एक असला की दुसरा नाही, दुसरा असला की तिसरा नाही, असं काही नाही. ऑल थ्री मे बी सायमल्टेनियसली प्रेझेंट किंवा यातले दोन्ही प्रेझेंट, दोन कुठले तर प्रेझेंट आहेत, तिसरा अब्सेंट आहे, असंही असू शकेल. ओके, पण तुम्ही मला सांगा, लॉजिकली जरा सांगा मला, एक तुमचा थॉट काय आहे मला सांगा. असं म्हणू शकतोय का आपण? असं म्हणू शकतो का? बघा, एक फायनल नोट लिहूयात आपण इथं. एक फायनल नोट लिहूयात. सगळ्यात जास्त कंपॅरिझन करायची आपण ठरवली तर सगळ्यात जास्त फोर्स जो असेल तो एफएस मॅक्स असू शकतो. एफएस मॅक्स फ्रिक्शनच्या 3 फोर्सेसची कंपॅरिझन करायची आहे. कायनेटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन, 3 गोष्टींची कंपॅरिझन करायची आहे. तर ती कंपॅरिझन करताना मला सांगा, एफएस मॅक्स जो असेल तो मॅक्सिमम झाला. एफएस मॅक्स काय झाला? मॅक्सिमम झाला. म्हणजे म्यू एस जो झाला तो मॅक्सिमम झाला फॉर गिवन नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन आपण फिक्स ठेवूयात. सो मी असं म्हणू शकतोय एफएस मॅक्स मॅक्सिमम झाला तर एफएस मॅक्स ला करस्पॉन्डिंग म्यू एस जास्त असेल. मग कायनेटिक वाला असेल आणि रोलिंग वाला कोइफिशियंट जो असतो तो निग्लिजिबल असतो. बाळा, रोलिंग फ्रिक्शनला एवढं अपोजिशन होत नाही जेवढं कायनेटिकला होतं. येते का लक्षात? रोलिंगचं अपोजिशन निग्लिजिबल आहे कम्पेअर्ड विथ द कायनेटिक. आर यू गेटिंग दिस? कॅन यू कन्व्हिन्स युअर सेल्फ फॉर दिस रिलेशन? स्टॅटिक वाला अपोजिशन फार जास्त आहे, एफएस मॅक्स वाला त्याच्यापेक्षा कमी आहे कायनेटिक वाला, आणि याच्यापेक्षा निग्लिजिबल असेल म्यू आर. रोलिंग फ्रिक्शन इज निग्लिजिबल कम्पेअर्ड विथ द कायनेटिक फ्रिक्शन. ट्राय टू कन्व्हिन्स युअर सेल्फ. आपल्याकडे ज्या कार आहेत बाळांनो त्यांचं व्हील फ्लॅट आहे का? फ्लॅट नाही आहे. स्लाइड करत जाते का आपली कार? नाही, रोल करत जाते का? वी वॉन्ट मिनिमम फ्रिक्शन. सो कायनेटिक फ्रिक्शन आपण इथं त्यांची रिलेटिव्ह, आपण काय, आपले जे काही व्हील्स आहेत ते असे स्क्वेअर शेप मध्ये नाही आहेत, अदरवाईज स्लाइडिंग मोशन झाली असती व्हील्सची, ती नको आहे आपल्याला. फार जास्त फ्रिक्शन ओव्हरकम करावं लागलं असतं. सो व्हॉट वी डीड, वी मेड दी शेप ऑफ द व्हील ॲज सर्कल. सर्कल झाल्यामुळे काय झालं? स्लाइडिंग होतच नाही ना. व्हील कुठं स्लाइड होते सांगा की मला? इथं ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट रिलेटिव्ह मोशन नसते बाळांनो. ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट रिलेटिव्ह मोशन नाही. टेल मी येस नो. दिस पॉइंट इज ऍट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. त्यानंतर हे व्हील पुढे गेल्यानंतर हा पॉइंट डायरेक्टली वरती जातोय, स्लाइड होत नाही. देर इज नो रिलेटिव्ह मोशन ऍट दिस पॉइंट. सो रिलेटिव्ह मोशन नाही म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन नाही बाळांनो. सो जे काय फ्रिक्शन आहे आता ते कुठलं फ्रिक्शन आहे? रोलिंग फ्रिक्शन आहे. आर यू गेटिंग इट? When the car moves on the ground,
this point, the point of contact between the tire and the road, there is no relative motion there. त्या टायरचा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे रोड बरोबर, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची रिलेटिव्ह मोशन नाहीये विथ रिस्पेक्ट टू रोड. विथ रिस्पेक्ट टू रोड इट इज ऑलवेज ॲट रेस्ट. That we will learn in a chapter called as rotational motion. But try to convince yourself that here the shape of the wheel allows us to eliminate the kinetic friction. ब्रेक मारल्यानंतर मात्र काय होईल, ब्रेक मारल्यानंतर काय होईल, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे आणि हा जो काय ग्राउंड सरफेस आहे यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन येईल बाळांनो. तेव्हा मग फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन पण असेल. बोला येस नो, बोला येस नो. कायनेटिक फ्रिक्शन केव्हा असेल समजायला लागलंय का? ब्रेक मारला कारला, व्हील फिरायचंच थांबलं, व्हील फिरायचं थांबलं की मग हे घासच जाणार, म्हणजे स्लायडिंग चालू झालं. स्लायडिंग चालू झालं की तुमच्या लक्षात येईल की रिलेटिव्ह मोशन झाली या दोन सरफेसेसची आणि मग कायनेटिक फ्रिक्शन येणार. तोपर्यंत नाही येणार, तोपर्यंत नाही येणार. तोपर्यंत जोपर्यंत रोलिंग मोशन चालू आहे ना तोपर्यंत हा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड रेसलाच असतो. ब्रेक मारल्यानंतर तो स्लाइड व्हायला चालू होतो ऑन द ग्राउंड. मी काय काय बोलतोय समजतंय का? बऱ्याच नवीन नवीन गोष्टी सांगतोय मी आज. लास्ट पॉइंट असा आहे, we are trying to convince ourselves that why the shape of the wheel is circular, why not a square. स्क्वेअर असतं तर काय झालं असतं, स्लायडिंग होत झालं, स्लायडिंग झालं असतं. स्लायडिंग झालं असतं तर कुठलं फ्रिक्शन आलं असतं, कायनेटिक फ्रिक्शन आलं असतं. कायनेटिक फ्रिक्शन तर जास्त असते, मग स्लायडिंग नको आहे. मग स्लायडिंग नको आहे तर काय करणार, शेप ऑफ व्हील काय असला पाहिजे, सर्कल असला पाहिजे. सर्कल असल्यामुळे काय अचीव्ह केलं, सर्कल असल्यामुळं या पॉइंटला रिलेटिव्ह मोशन नाही होणार. ब्रेक दाबल्यानंतर रिलेटिव्ह मोशन होणार. ब्रेक दाबलं, व्हील रोटेट व्हायचं थांबलं, पण पुढे तर चालली आहे कार, म्हणजे स्लाइड होत चालली आहे. तेव्हा इथं कायनेटिक फ्रिक्शन येणार व्हील वरती. मग व्हीलची फॉरवर्ड मोशन अपोज होणार, थोड्या वेळानं जाऊन कार थांबणार. आर यू गेटिंग इट? का आपल्या कारचं जे व्हील आहे ते सर्क्युलर आहे, वाय नॉट इट इज स्क्वेअर और एनी अदर शेप. स्लाइडिंग का करत नाहीये, कारण स्लाइडिंग केलं की कायनेटिक फ्रिक्शन येणार, लक्षात घ्या. म्हणून रोलिंग करतोय. रोलिंग वाला फ्रिक्शन कमी आहे. पेट्रोलला पैसे द्यावे लागतात. सो पेट्रोलनं क्रिएट केलेली एनर्जी जी वेस्ट होते ती अगेन्स्ट फ्रिक्शन वेस्ट होते, लक्षात घ्या. whatever the energy has been generated or has been extracted from the petrol or the diesel is ultimately gets waste against the friction. So we want minimum friction. So instead of the sliding motion of the object, we prefer the rolling motion of the objects because the rolling coefficient of rolling friction is small. If the coefficient of rolling friction is small, then for given value of normal reaction you will get smaller values of रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन कमी आहे, रोलिंग फ्रिक्शनचा कोइफिशियंट कमी असल्यामुळे रोलिंग फ्रिक्शन कमी आहे कायनेटिक पेक्षा, फार कमी असतो तो. निग्लिजिबल, इट इज निग्लिजिबल कंपेअर्ड विथ द कायनेटिक फ्रिक्शन. सो वी ऑलवेज ट्राय टू प्रिफर द रोलिंग फ्रिक्शन ओव्हर द कायनेटिक. आर यू गेटिंग इट? समजायला लागले का? सो आपल्या रोडवरती जी कार असेल त्यासाठी तुम्ही सर्क्युलर व्हीलच वापराल. पण समजा आता अजून एक ऍडिशनल गोष्ट डिस्कस करूया. आता लिहायचं काय नाहीये, पण समजा लेट्स से वी आर डुईंग स्केटिंग ऑन द आईस. आईस वरती आपण स्केटिंग करायला लागलोय. आता मला सांगा, तिथं जर आपण इन दॅट केस लेट्स से वी आर युझिंग दीज काइंड ऑफ व्हील्स. मला सांगा आईस वरती मोशन इझी आहे. का इझी आहे? कारण हे म्यूएस म्यूके जे असतात हे स्मॉल असतात, त्यामुळं एफएस एफके जे असतात ते पण स्मॉल असतात, बरोबर. पण तिथं जर तुम्ही रोलिंग मोशन करायचा प्रयत्न केलात आणि तुम्ही जर ब्रेक मारायचा प्रयत्न केलात तर तिथं काय होईल, तिथं जर तुम्ही ब्रेक मारायचा प्रयत्न केलात तर या व्हील्सना इझिली ब्रेकिंग मिळणार नाही. ते व्हील्स इझिली स्टॉप होऊ शकणार नाहीत इन दॅट केस. सो जनरली तिथं आपण काय प्रिफर करतो, जिथं फ्रिक्शन कमी आहे, जिथं फ्रिक्शन कमी आहे तिथं या शेपची गरज नाही, तिथं तुम्ही स्लाइड करा चालेल. जिथं फ्रिक्शनच कमी आहे तिथं तुम्ही स्लाइड करा, काय अडचण नाही. आर यू गेटिंग इट?
वेअर वी हॅव लेस फ्रिक्शन देअर वी विल प्रिफर दी स्लाइडिंग. तिथं स्लाइडिंग करायला काय हरकत आहे? समजा लागलंय का? याचा अर्थ असा नाहीये की तिथं तुम्ही व्हील्स वापरू शकत नाही. येस, वी कॅन यूज. देर आर दी ट्रक्स विच ट्रॅव्हल ऑन दी आईस रोड्स. ट्रक्स आहेत मोठे मोठे जे ट्रॅव्हल होतात आईस रोडवरती, तिथे ते मॅनेज करतात. बट हिअर वी शुड प्रिफर दी स्लाइडिंग ओव्हर द रोलिंग. आर यू गेटिंग इट? इथं कायनेटिक फ्रिक्शन पाहिजे, येते का लक्षात? स्टॅटिक असेल तर अजून बरं आहे. स्टॅटिक असेल तर अजून बरं आहे. फाईन. सो थोडं 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 आज आम्हाला फ्रिक्शन विषयी समजले. आज एवढं समजलंय बस. आता अजून जास्त डिस्कस करायला नको. थोडंसं याच्यावरती तुम्ही लॉजिक्स वरती थोडंसं टाइम स्पेंड करा, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. आज काही सॉल्व्हिंग करणार नाहीये आपण फ्रिक्शनचं. जेवढं काही मागचं तुमचं सॉल्व्हिंग बाकी आहे या चॅप्टरचं मॉड्यूल आणि म्हणजे NLM चं मॉड्यूल, फ्रिक्शन सोडून जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे कंप्लीट करा. त्याचा जो काय सेट 1 आहे तो कंप्लीट करा आणि मागच्या चॅप्टरचे ऍज अ रिव्हिजन सेट 1 आणि सेट 2 कंप्लीट करायला चालू करा. डेली 25 क्वेश्चनचं टार्गेट घेत चला. एव्हरीथिंग विल मूव्ह स्मूथली. ओके, fine. So in this lecture we will stop at this point. Remaining things we'll see in the next lecture. Okay, chalo, bye bye everyone. But before leaving the lecture, just tell me, are the things taught in today's lecture clear to all of you? थोडंसं नवीन शिकायला मिळालं असेल आज. Just you can reply and then you can leave the meeting. Reply करा आणि meeting leave केलं तरी चालेल. No issues. Okay, fine. Bye. Let me encourage. Good day. Bye.